फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। सलाम की बात है, पुलिस हमारे साथ है, सलाम की बात है, पुलिस हमारे साथ है। सलाम की बात है, गांधी चौक ते जिल्हा सत्र न्यायालय सुरू जाणार आहे आणि जिल्ह्यातील जे शहरातील जे दुकानं आहेत ती काही प्रमाणात नागरिकांनी स्वइच्छेने येत आहे बंद ठेवलेली आहे। एनडीटी मराठी समोर आली आहे। आज तुम्ही बघू शकता जो मोर्चा दाखवला आहे त्या मोर्चामध्ये बऱ्याच संख्येने लोक उपस्थित आहेत आणि काय होणार आहे आज या घटनेवर लोकांच्या ज्या प्रकारे जल्लोष सुरू आहे, लोक आज पाहून राहिले की काय होत आहे। त्याप्रमाणे या निषेधाचा निषेध करतात हे लोक। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, बलात्कारीला फाशी झालीच पाहिजे, हे केस फास्ट न्यायालयात गेलेच पाहिजे, हे केस फास्ट न्यायालयात गेलेच पाहिजे, बलात्कारीला 2 दिवसात फाशी झालीच पाहिजे, बलात्कारीला 2 दिवसात फाशी झालीच पाहिजे। काय तुझं नाव आहे आणि काय सांगशील, तुझं काय मत आहे? माझं नाव मिताली रावते आहे। आमचं मत असं आहे की 3-3 वर्षाच्या मुली लहान लहान ज्या अंगणवाडीमध्ये जातात त्यांना काय समजत असेल की आपल्यासोबत असं काहीतरी होऊ शकते। त्यांच्यासाठी त्यांना सेल्फ डिफेन्स माहीत नाही काय असतं, असं काही होऊ शकतं हेच माहीत नसतं। आम्ही आहोत, आम्हालाही भीती वाटते की आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ, आमच्यासाठी असं आमच्यासोबत असं काही होऊ शकते। तर अशा वेळी आम्ही काय करू, म्हणजे त्याला न्याय नाही मिळाला तिला, तर आता जितके पण लोक असं करू शकतात त्यांच्या मनात काही भीती राहणार नाही। तर आमचं असं मत आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे आणि जो आरोपी आहे त्याला जितकी होऊ शकते तिथे स्ट्रिक्ट पनिशमेंट मिळाली पाहिजे। आणि जे अंगणवाडी आहेत, शाळा आहे, जिथे लहान मुली किंवा मोठ्याही मुली जे आहेत त्यांच्यासाठी सेफ्टीसाठी जितक्या सर्व्हिसेस होऊ शकतात, सेफ वॉचमॅन राहू शकते किंवा CCTV राहू शकते, जेही करू शकतात ते सर्वांनी केलं पाहिजे। इथं असलेले माझे मामा, माझे भाऊ, माझे काका, इथे जे काही पुरुष मंडळी आहेत, मी सर्वांना हात जोडून विनंती करते की जसे तुम्हाला बहीण भाऊ आहेत तसे आम्हाला सुद्धा आहेत। मुलींनाच एवढा तुम्ही असा प्रकार करत आहात तर मुलींना जन्मच कशाला देता? तुम्ही स्वतःच्याच मुलींसोबत असे कराल तर तुम्हाला किती वाईट वाटेल। जशी तुमची मुलगी तुमच्यासाठी प्रेमाची आहे तसे या सर्वांच्याच मम्मी पप्पांना त्यांची मुलगी प्रेमाचीच असते। त्यामुळे मी तुमची हात जोडून विनंती करते की कोणताच मुलगा असो, कोणताच पुरुष असो किंवा कोणताच काका असो, सगळेच मुली आपल्या मुली, सगळेच मुली आपल्या बहिणी समजून जगा, सगळेच मुली सगळ्यांच्याच मुलींची मदत करा। हा प्रकार कडून आता त्याला 1 दिवस करून काय मिटला? फक्त त्याची एका दिवसाची वेळ गेली, पण आता नंतर त्याला असा प्रकार मिळणार आहे का? त्यामुळे सगळ्याच मुलांना, जास्त करून मी मुलांना, पुरुष मंडळींना विनंती करून सांगते की कोणत्याच मुलीसोबत हा प्रकार घडणार नाही आणि तुम्ही सुद्धा प्रेमाने सगळ्यांसोबत वागाल, सगळ्या मुलींना समजून घ्याल। अरे मुलींचे अस्तित्व तुम्ही करणार नाही, ते मुलगी आहे म्हणून तुमची शान आहे, मुलगी आहे म्हणून तुमच्या संसाराच्या काळाबरोबर आहे। देश नाही राहील तर तुम्ही जीवनात काय कराल? हे तर सगळं लग्न झाल्यावर तुम्हाला तर हे करायचंच आहे, मग आतापासून हे सर्व गोष्टी घडवतात कशाला? आणि इथं व्हिडिओ काढून काही मतलब नाही। तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्वांनी न्याय मिळवा आणि तिला आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, हा न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे। आणि बोलते आणि सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हा प्रकार दुसऱ्यांदा भंडाऱ्यात घडायलाच नको, कारण आम्ही सुद्धा बाहेर या भारतात सुद्धा आम्ही बाहेर गाव इथं शिकायला येतो, आम्ही पण आम्हा मुलींना तर कुठेच सेफ्टी नाहीये। तुम्ही मुला कोणाला मारून धमकावाल, कुणाला बोलून धमकावाल, शिवा देऊन धमकावाल, आम्ही मुलींनी काय करावं? आम्हाला काय समजत नाही। तुम्ही जसे वागाल, तुम्ही स्वतःचे भाऊ बहीण असे वागाल तर लोक वागांना विचार नाही करणार। म्हणून हात जोडून विनंती करते की सगळ्या मुली, सगळेच मुली, तुमचे कोणते काकू असेल, मामी, ते तुमचे मावशी, बहीण म्हणूनच जगा, बहीण म्हणूनच त्यांच्यासोबत वावरा, एवढीच मी विनंती करते। आणि पुन्हा हा प्रकार असा घडणार नाही आणि तुम्ही घडू देणार नाही अशी अपेक्षा तुमच्याकडून करते। दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी भंडारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आंबेडकरवाड या ठिकाणी एक सिरियस प्रकार घडला होता। त्याच्यामध्ये जे आहे फिर्यादी पूनम सुमित बागडे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे अपराध क्रमांक 1699/2026
कलम 64(2) I 115(2) 65(2) भारतीय न्यायसंहिता, त्याचप्रमाणे सहकलम 4-6 पोक्सो अंतर्गत पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडिता अंदाजे 3.5 वर्षाची लहान मुलीवरती जे आहे त्या ठिकाणी अत्याचाराचा प्रकार घडल्यावरून पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे वरील नमूद गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामधील आरोपी नामे रोहित संजय वासनिक, वय 30 वर्ष, राहणार गौतम बुद्ध वार्ड, समतानगर, याला देखील जे आहे पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पीडितेवरती तात्काळ जे आहे मेडिकल कॉलेज भंडारा हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले आणि तिचे जे आहे पुढील वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आरोपीची देखील तपासणी करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता उपविभाग पवनी DYSP ज्योतिका इंगळे मॅडम यांच्याकडे हा तपास देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तपास जलद गतीने होण्यासाठी आणि सर्व गुणवत्तापूर्वक तपास होऊन माननीय न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्याच्या अनुषंगाने एक विशेष तपास पथक जे आहे ज्योतिका इंगळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेले आहे. त्या पथकामध्ये सायबरचे एक्सपर्ट, त्याचप्रमाणे इतर अधिकारी आणि त्यांची आहे नेमणूक करण्यात आलेली आहे, जेणेकरून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करणे, त्याचप्रमाणे तपास पूर्णपणे गुणवत्तापूर्ण होऊन आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने जे आहे हे विशेष तपास पथक त्या ठिकाणी काम करत आहे. त्यामध्ये जे आहे ते आरोपीची जी आहे रात्री कंडिशन जी आहे थोडी बिघडल्यामुळे त्याला GMC नागपूर या ठिकाणी रेफर करण्यात आलं. पहाटे त्याला जे आहे पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे GMC नागपूर या ठिकाणी भरती करण्यात आलेले आहे आणि त्याचे पण पुढील तपासणी आणि उपचार जे आहेत ते GMC कॉलेज नागपूर या ठिकाणी चालू आहेत. सर, आरोपीवर याआधी सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले? पूर्वीच्या रेकॉर्डवरून आरोपीवर यापूर्वीचे जे आहे 2 गुन्हे दाखल आहे. त्या दोन्ही गुन्ह्याचा तपास होऊन माननीय न्यायालयामध्ये दोन्ही गुन्ह्यामध्ये चार्जशीट पोलिसांकडून दाखल करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व मागचे रेकॉर्ड आणि हे पाहता माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील साहेब, त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक नुरुल हसब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पूर्ण करून तात्काळ चार्जशीट दाखल करणे, त्याचप्रमाणे या पुढील कोर्टामध्ये दोषारोप दाखल झाल्यानंतर जे आहे स्पेशल PPची नेमणूक असेल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सदरची केस चालण्याबाबतचा पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे. माननीय जिल्हाधिकारी सावंतकुमार साहेब यांच्याशी देखील त्या अनुषंगाने बोलणी झालेली आहे आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्याबाबत जे आहे पॉझिटिव्ह जे आहे त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि तात्काळ आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलीस जे आहे सर्वतोपरी कार्यवाही करत आहेत. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.